एमएलए कैंटीन में कथित रूप से खराब खाना परोसे जाने पर विधायक संजय गायकवाड़ द्वारा कैंटीन ठेकेदार के साथ मारपीट मामले में प्रतिक्रिया देते हुए सांसद कल्याण काले ने साफ तौर पर कहा कि किसी जनप्रतिनिधि को ऐसा व्यवहार शोभा नहीं देता। एक जनप्रतिनिधि होने के नाते विधायक को संयम बरतना चाहिए और समस्याओं को कानूनी एवं लोकतांत्रिक तरीके से उठाना चाहिए। हा सत्तेचा माज आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्या आमदार निवासाच्या कॅन्टीनमध्ये असं जर भेसळयुक्त अन्न मिळत असेल तर याला सरकारच जबाबदार आहे। तुम्हीच तुमच्या तोंडात चपराक मारून घेताय। तो कर्मचारी त्याला काय करेल? त्या कर्मचाऱ्याची चूक नाही आहे। ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट त्या कॅन्टीनला दिला त्याच्यामध्ये किती भ्रष्टाचार झाला आणि त्या मालकाला परवडतं की नाही परवडतं म्हणून तो कोणती डाळ देतो ते त्यांनी ठरवायचं। म्हणून मला असं म्हणायचं आहे की सरकार याला जबाबदार आहे आणि सत्तेचा माज आहे की ते छोट्या छोट्या कर्मचाऱ्याला मारून काय फायदा आहे? हे योग्य नाही आणि त्यातल्या त्यात लोकप्रतिनिधीने तर असं वागणं मुळीच योग्य नाही। हे असे वर्तन लोकप्रतिनिधीला शोभत नाही। उलट लोकप्रतिनिधीचा एक आदर्श समाजाने घ्यायचा असतो आणि समाजाने त्याच्यावर चालायचं असतं। यशवंतराव चव्हाण झाले आपल्या देशात, आपल्या राज्यामध्ये ही मंडळी आपल्याला फार मोठी शिकवण देऊन गेली। असं तर कधी त्या काळात झालं नाही। म्हणून जनता जनार्दन यांना निश्चितपणाने येणाऱ्या काळात धडा शिकवेल। मला असं वाटतं की त्याच्यावर आपण न बोललेलं बरं। त्यांनी सगळ्यांनी सांगून टाकलं की ते बॅग अशी होती, बॅग तशी होती। संजय शिरसाटांचा व्हिडिओ कोणी गेलं कोणी सगळ्या जगाने पाहिलं आहे। मला असं वाटतं असं प्रदर्शन लोकप्रतिनिधीला योग्य नाही आणि त्यांच्याबद्दल याच्यापूर्वीच लोकांनी अनेक प्रकारचे वक्तव्य केलेले आहे। म्हणून मला एकच त्याच्याबद्दल मी म्हणेल की लोकप्रतिनिधीकडनं अशा अपेक्षा नाही। मला असं वाटतं कोणत्याही लोकप्रतिनिधीने आपला प्रश्न उपस्थित करायला कुठेही मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे या मताचा मी आहे। परंतु का प्रश्न मांडत नाही मला माहीत नाही। सातत्याने लोक त्या संदर्भात ओरड करतात आणि ती ओरड निश्चितपणाने विधानसभेमध्ये आमदारांनी केली पाहिजे।